हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 14. घराच्या मुख्य दारात उभी असलेली ती स्त्री हुबेहूब शालिनीसारखीच दिसत होती. तिला बघून सगळेच शॉक होतात. सगळ्यात जास्त धक्का तर अर्णवला बसतो. शालिनीला पाहून अर्णवच्या हातातून कराराचे तुकडे जमिनीवर पडतात. त्याचे डोळे विस्फारलेले दिसत होते. शरीरातून जणू वीज संचारली होती. ईश्वरी कधी त्याला बघत होती तर कधी त्या दारात उभ्या असलेल्या स्त्रीकडे बघत होती. ईश्वरीचं डोकं गरगरायला लागलं होतं. साहजिकच आहे. मेलेली व्यक्ती अशी जिवंत समोर आलेला पाहून कोणालाही धक्काच बसतो. अर्णव तिथेच उभा राहून थरथरत्या आवाजात तिला म्हणाला, शालिनी, तू तू जिवंत? हे कसं शक्य आहे? आम्ही तर तुला स्वतः. तो काही बोलणार एवढ्यात ती स्त्री रडत पुढे म्हणाली, हो अर्णव, मीच आहे. मी तुझी शालिनी. त्या अपघातात मी वाचले होते, पण माझं डोकं एका दगडावर आदळल्यामुळं मी माझी स्मरणशक्ती गमावली होती. मला तिथून कोणीतरी उचलून दवाखान्यात नेलं. मला काहीही आठवत नसल्यामुळे जे कोणी होतं त्यांनी मला सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि माझा इलाज झाला. दवाखान्यातून बाहेर पडल्यावर मला काहीच कळत नव्हतं की मी कुठे जावं आणि कुठे नाही. मग मला एका आश्रमात आश्रय मिळाला. 2-3 दिवसापासून मला विचित्रच वाटत होतं. सतत मला स्वप्न पडल्याचा भास होत होता. कालच मला सगळं आठवलं आणि मी पळत तुझ्याकडे आले. अर्णव, मी परत आले. ती स्त्री अर्णवच्या जवळ जाऊन अर्णवचे 2 हात आपल्या हातात पकडून ती हलवत म्हणाली, अर्णव, तुझी शालिनी परत आली. अर्णव, खरंच मी परत आले रे. हे ऐकून अर्णव स्तब्ध झाला. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. ज्या मुलीवर तो प्रेम करायचा, तिच्या मृत्यूनंतर त्या मुलीसाठी त्याने इतके दिवस दुःख सोसलं, ती आज त्याच्या समोर उभी होती. त्याने नकळत ईश्वरीकडे पाहिले. पण आता ईश्वरीचं काय? त्याने एक नजर ईश्वरीकडे टाकली. ईश्वरी एका कोपऱ्यात उभी होती आणि ती त्या दोघांना बघत होती. तिचे डोळे भरून आले होते. तिला असं वाटलं की जणू तिचं अस्तित्वच एका क्षणात संपलं आहे. कांचनदेवी आणि दादासाहेबही त्या बाईच्या जवळ आले. त्यांनाही हा चमत्कार वाटला. कांचनदेवी म्हणाल्या, पण हे कसं शक्य आहे? तिचा तर खूप मोठा अपघात झाला होता ना? मग तू तेवढ्यात ती बाई म्हणाली, हो आई, मला कळतंय, पण देवाच्या मनात भलतंच काहीतरी होतं. म्हणूनच त्याने मला वाचवलं. अर्णवला भरून आलं होतं. कांचनदेवी ही आता शांत झाल्या होत्या. ईश्वरी तर एकटक रडत बघत होती त्या दोघांकडेही. पण दादासाहेबांच्या नजरेत त्या बाईला बघून एक प्रकारची शंका होती. त्यांना तिच्यावर डाऊट आला होता. दादासाहेब मनातल्या मनात म्हणाले, हे शक्यच नाही. शालिनी जिवंत असू शकत नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. मला बघावं लागेल. दादासाहेबांचा पडलेला चेहरा बघून शालिनी म्हणाली, बाबा, तुम्हाला आनंद नाही झाला का मी परत आले म्हणून? त्यावर दादासाहेब म्हणाले, तसं काही नाही. माझ्या लेकाच्या खुशीमध्ये मलाही खुशी आहे. असं म्हणून ते तिथून निघून गेले. कांचनदेवीही त्यांच्या पाठीपाठी गेल्या. बिचारी ईश्वरी पण तिथून निघून गेली. अर्णवची तर बोलतीच बंद झाली होती. तेवढ्यात ती बाई समोर येऊन म्हणते, अर्णव, अरे मी परत आले. तुला विश्वास बसत नाही का? अरे खरंच, तुझी शालिनी परत आली रे. चल आपण आपल्या रूममध्ये जाऊया. असं म्हणून ती त्याला रूममध्ये घेऊन जाते. काही तासानंतर घरात शालिनीच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते किंवा तसे भासवले जात होते. शालिनी अर्णवच्या अगदी जवळ बसून जुन्या आठवणी काढत होती. ईश्वरीला तर थोडं बरंही वाटत होतं म्हणा, कारण अर्णवला अर्णवचं प्रेम मिळालं होतं त्यामुळे.
तिची आता या घरात काहीही गरज नव्हती. म्हणून ईश्वरी आपल्या रूममध्ये गेली. तिने कपाट उघडलं, कपाटावरची आपली बॅग काढली आणि कपाटामधले कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली. शालिनी जे काही सांगत होती, अर्णवला ते ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. अर्णवने पाहिलं होतं की ईश्वरी रडत आपल्या रूममध्ये गेली. त्यामुळे अर्णवसुद्धा रूममध्ये गेला. त्याचा चेहरा रिकामा होता. तो हतबल झाला होता. अर्णव आलेला बघून ईश्वरी हळू आवाजात म्हणाली, अर्णव सर, तुमचं प्रेम तुम्हाला परत मिळालं आहे. आता माझ्या इथे राहण्याला काहीच अर्थ नाहीये. देवानेच हा मार्ग काढलाय असं समजूया. मी चालले. आता तुम्ही तिच्यासोबत सुखाने संसार करा. निघते मी. ईश्वरी जाणार इतक्यात अर्णव म्हणाला, ईश्वरी थांब, मला समजत नाहीये मी काय करू. शालिनी परत आलीये, पण गेल्या काही दिवसात तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यावर ईश्वरी म्हणाली, अर्णव सर, उपकार आणि प्रेम यात फरक असतो. तुम्ही माझ्यावर उपकार करू नका. तुमचं पहिलं प्रेम शालिनी आहे आणि तिचं तुमच्यावर खूप हक्क आहे. बी हॅपी. ईश्वरी आपली ईश्वरी कशी आहे माहीत आहे ना. ती खूप हट्टी आहे आणि ती अर्णवचं एकही ऐकत नसते. ती बॅग घेऊन रूममधून बाहेर पडते. हॉलमध्ये कांचनदेवी आणि दादासाहेब तिला जाण्यापासून खूप अडवत होते, पण ती कोणाचंही काय ऐकून घ्यायला तयार नव्हती. शालिनीच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्माईल आली होती. शालिनी मनातल्या मनात म्हणाली, बरं झालं ही अवदसा स्वतःहून जाते, नाहीतर हिच्यासाठी वेगळंच डोकं लावावं लागलं असतं. तोपर्यंत अर्णवही तिथे हॉलमध्ये आला. तो आई आणि बाबाला म्हणाला, आई, तू तरी सांग ना ग ईश्वरीला. बाबा, तुम्ही तरी सांगा ना तिला नका जाऊ म्हणू. त्यावर ईश्वरी म्हणाली, हे बघा अर्णव सर, मला आता कोणाचंही काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं ना, बास झालं तर मग आता मी निघते. ईश्वरी आपली बॅग घेऊन घराबाहेर पडली. अर्णव तिला थांबवू शकला नाही, कारण त्यालाही वाटत होतं की शालिनीला या परिस्थितीत सोडून देणं चुकीचं ठरेल. ईश्वरी गेल्यानंतर शालिनी वाड्यात राहू लागली, पण 2च दिवसात ईश्वरीला राहावेना. तिने तिच्या घरच्यांना काहीच सांगितलेलं नव्हतं. ईश्वरीचे आई बाबा तिला सारखं विचारत होते, बाळा काय झालं, अर्णव सरांनी काही म्हटलं का, सांग ना, असे खूप प्रश्न करत होते. तरीही ती काही नाही सांगितलं त्यांना. ती काहीतरी बोलून त्यांना टाळाटाळ करत होती. तिने त्यांना एवढंच सांगितलं होतं की मी आराम करण्यासाठी आली आहे, काम करून खूप वैताग आलाय असं म्हणून ती तिथे राहत होती. तिथे राहूनही तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला सारखं वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडतंय. मग तिने एक निर्णय घेतला. तिने गुपचूप वाड्याच्या नोकराच्या वेशात प्रवेश केला किंवा बागेतून त्यांच्यावर पाळत ठेवली त्या शालिनीवर. तिने पाहिलं की शालिनी जेव्हा अर्णवसोबत नसते, तेव्हा ती कोणाशी तरी फोनवर बोलत, खूप वेगळ्या भाषेत बोलत असते. मग असंच एके दिवशी ईश्वरी शालिनीवर नजर ठेवून असते. शालिनी फोनवर कोणाशी तरी कोणाशी तरी बोलते. हो, अर्णव तर पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकलाय. त्याला वाटतंय मीच शालिनी आहे. लवकरच मी त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्याच्या सह्या घेईन आणि मग देशपांडे फॅमिलीचा गेम संपेल. आणि ती शालिनी क्रूरपणे हसायला लागते. ईश्वरी खिडकीतून हळूच सावकाश तिचं सगळं बोलणं ऐकत असते. ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी मनातच, माझा संशय खरा निघाला. ही शालिनी नव्हतीच तर शालिनीसारखी दिसणारी कोणतीतरी बहुरूपी होती, जिला कदाचित समीरने तुरुंगातून किंवा बाहेरून पाठवलं होतं. ईश्वरीने ठरवलं की ती अर्णवला सावध करेल. तिने रात्रीच्या वेळी अर्णवच्या लॅपटॉपवर एक मेसेज पाठवला. अर्णवने तो मेसेज वाचला आणि त्यालाही शंका येऊ लागली. त्याने शालिनीला, म्हणजेच त्या स्त्रीला, एका जुन्या घटनेबद्दल विचारलं, जे फक्त खऱ्या शालिनीलाच माहीत होतं. अर्णव त्या बाईला म्हणाला, शालिनी,
तुला आठवतंय आपण महाबळेश्वरला कोणत्या हॉटेलमध्ये राहिलो होतो? ती स्त्री थोडं गोंधळली. हो हो ते ब्लू हेवन होतं ना. अर्णवच्या मनात पाल चुकचुकली. तो संशयास्पद नजरेने त्या बाईकडे बघत होता, कारण ते कधी महाबळेश्वरला गेलेच नव्हते. त्यावर अर्णव म्हणाला, हो एकदम बरोबर ओळखलीस बघतो. आता तू आराम कर, मला थोडं काम आहे, मी जातो. असं म्हणून तो बाहेर आला. रूमच्या बाहेर आल्यावर अर्णवने लगेच ईश्वरीला फोन लावला. ईश्वरी, तू बरोबर बोलतीस, ही शालिनी नाहीये. ही कोण आहे? अर्णव आणि ईश्वरी त्या स्त्रीचा पाठलाग करतात. 2-3 दिवसापासून सारखंच ते तिच्या जेव्हापासून अर्णवला कळालं तेव्हापासून अर्णव तिच्यावर नजर ठेवून असतो आणि अर्णव ईश्वरीलाही बोलवून घेतो आणि त्या बाईवर नजर ठेवायला सुरुवात करतात ते दोघे मिळून. ती बाई रात्री वाड्याच्या मागे एका विहिरीजवळ एका माणसाला भेटायला जाते. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून समीरचा सख्खा भाऊ असतो. पण ट्विस्ट तिथे नव्हतं. ट्विस्ट तर हा होता की त्या विहिरीच्या बाजूलाच असलेल्या एका पडक्या वाड्यात एक मुलगी साखळदंडाने बांधलेली होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून खरी शालिनी होती. खरी शालिनी जिवंत होती, पण तिला कैद करून ठेवलं होतं, जेणेकरून ही नकली शालिनी प्रॉपर्टी हडपू शकेल. खरी शालिनी क्षीण आवाजात म्हणाली, अर्णव, मला वाचव रे. अर्णव आणि ईश्वरी हे दृश्य बघून सुन्न झाले. एका बाजूला अर्णवचं जुनं प्रेम म्हणजेच खरी शालिनी आणि दुसऱ्या बाजूला त्याचं जबरदस्तीने झालेलं पण आता मनाला लागलेलं प्रेम ईश्वरी. तर अर्णव काय निर्णय घेईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या भागाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.